तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विरोधक एकवटलेले आहेत. मतदार यादीतले घोळ, ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाचा कारभार या सगळ्याबद्दल आणि यानंतर आपण जाणून घेणार आहोत की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे निवेदन सादर केलं निवडणूक आयोगाला, ते निवेदन नेमकं काय, त्यातले प्रामुख्याने महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत. तर अनेक घरं अस्तित्वात नाहीत पण तिथे मतदार आहेत, हा पहिला मुद्दा निवेदनामधला महाविकास आघाडीचा. जयंत पाटील यांनी उपस्थित केलेले सगळे मुद्दे आहेत. खोटे मतदार, बोगस मतदार हे लाखांच्या घरात असल्याचं जयंत पाटील म्हणतात. आम्ही तुम्हाला काही दिवसात पुरावे देतो असं सुद्धा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे. सोबतच एखादं सॉफ्टवेअर वापरून दुबार मतदार हे काढले जावे, त्यांना वगळलं जावं अशी भूमिका जयंत पाटलांनी मांडली आणि याद्या दुरुस्त करा आणि निष्पक्षपणे हे सगळं मतदान त्याची प्रक्रिया पार पडू दे असंही जयंत पाटलांनी ठामपणे मत मांडलं. त्यामुळे निवेदन सुद्धा महत्त्वाचं होतं. जयंत पाटलांचे मुद्दे आपण पाहिलं. निवेदन नेमकं काय होतं महाविकास आघाडीने दिलेलं ते आपण पाहतोय. निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड शंका आहेत. निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशीही शंका उपस्थित होतीये. लोकसभा आणि विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील मिळत नाही, हा सुद्धा निवेदनातला एक महत्त्वाचा मुद्दा. आणि एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितलं जात नाही, हा मुद्दाही महाविकास आघाडीने उपस्थित केला. निवडणूक आयोगानं नावासह संपूर्ण तपशील संकेतस्थळावरती उपलब्ध करून द्यावा अशी प्रमुख मागणी. ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान नावं वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध नाही, हाही सवाल उपस्थित केला गेला. मतदार यादीवरती अभ्यास करण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार असल्याचं ठामपणे महाविकास आघाडीनं सांगितलं. मतदार यादी लपवण्यामध्ये काही राजकीय किंवा छुपे हेतू आहेत का, कुणाचा दबाव आहे का, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती मवियाकडनं निवडणूक आयोगावरती झाली आणि आयोगानं स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार, हा सुद्धा मोठा सवाल आज मवियाकडनं उपस्थित केला गेला. आयोगानं दबावातनं बाहेर यावं, आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्यावरचे उपाय सांगावेत अशी आग्रही भूमिका नेत्यांनी घेतली. पण